चला तर पुन्हा बनवूया आज एक रेसिपी। यासाठी मी घेतले 3-4 आलू, याला छान स्वच्छ धुवून घेतले आहेत। तुम्ही पण घ्यायचं, याच्यावरचं छिलकं काढून घ्यायचं आणि परत छान धुवून घ्यायचे। याला ते धुवून झालेत की अशा आकारमध्ये कट करून घ्यायचे। बघा माझ्या मुलीनं पण मला मदत केली आहे ही करायसाठी मध्ये मध्ये। आणि हे बघा याचं कलर कसं वेगळंच आहे। याला छान पारदर्शी कलर होतपर्यंत छान 3-4 पाण्याने धुवून घ्यायचं व्यवस्थित। याच्याने काय होतं, याच्यामधला क्षार जर बाहेर निघाला आलूमधलं तर हे खायला पण चवीला पण खूप टेस्टी असतात। मार्केटचे फ्रेंच फ्राय असे नाही करत, वेगळ्या पद्धतीमध्ये करतात, पण आपण असं बी केलं तरी छानच बनतात हे। आणि मी ऑलरेडी इकडे तेल गरम करायला ठेवलं होतं। गरम तेलामध्ये लगेच घालायचं, हे एकदम जास्त गरम तेल पाहिजे आहे याला। असं कमी असलं तर हे छान व्यवस्थित बनत नाही, तुटतात, यांचे तुकडे पडतात। ते तुकडे पडू नये म्हणून तेलचं टेम्परेचर जरा व्यवस्थितच ठेवायचं तुम्ही। आणि हे बघा जसं असं कलर होतपर्यंत तुम्हाला याला छान तळून घ्यायचं आहे। बघा ही झाली आहे रेसिपी, ही माझ्या मुलीसाठी देते आहे म्हणून मी फक्त याच्यामध्ये मीठ घालत आहे। तुम्ही जर मोठ्या लोकांना देत असाल तर त्याच्यात तिखट मीठ घालायचं। ही बघा ही एन्जॉय करताय माझी मुलगी। यामध्ये आपण दही आणि मिरचीची पण चटणी यूज करू शकता किंवा सॉस, तुमची इच्छा, तुम्हाला ज्याच्यासोबत खायला आवडतं ते तुम्ही यूज करू शकता। मोठ्यांसाठी आपण याला असं करू शकतो की यामध्ये मीठ तिखट घालून याला छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यांना पण द्यायचं, एन्जॉय करायचं। बघा हे तुटल्यानंतर पण एवढं सुंदर आणि चविष्ट लागतं मार्केटसारखं। एकदा नक्की ट्राय करा रेसिपी। थँक्यू।